लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांना शह देण्यासाठी भाजप अजित पवार यांना राजकीय बळ देण्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील दोन बड्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळे आता या चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलाय। राजधानी दिल्लीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू जोरकसपणे मांडणारे धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। धीरज शर्मा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। शरद पवार यांची राष्ट्रीय स्तरावरील ताकद कमी करण्यासाठी भाजपने अजित पवार यांना बळ दिल्याची चर्चा आहे। आज भी देश में और देश के युवाओं का भरोसा प्रधानमंत्री मोदी जी की तरफ है। हमने अपनी विपक्ष की एक भूमिका निभाई। 10 सालों में जो भी कुछ अच्छे काम हुए लोग उसको अप्रिशिएट कर रहे हैं। महाराष्ट्र में देखते हैं तो एक डायनेमिक लीडर अजित पवार जी की दिखाई देती है, जिसमें हमें लगता है कि अगर हम ओवरऑल अगर देखेंगे तो हमारा भविष्य अजित दादा के साथ में ज़्यादा बेहतर हमें दिखाई देता है। शरद पवार यांची राष्ट्रीय स्तरावर काही राज्यात ताकद आहे, ती कमी करण्याचा भाजपचा मनसूबा आहे। धीरज शर्मा यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान देखील अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं कळतंय। पक्षफुटीपूर्वी नागालँड, झारखंड, लक्षद्वीप, केरळ यासारख्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती। मात्र पक्षफुटीनंतर नागालँडच्या आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली। अजित पवार यांनी पक्षाची राष्ट्रीय स्तरावर ताकद वाढावी यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे केले। अजित पवार यांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊनही भाजपने याचा विरोध कधीच केला नाही। यासोबतच लोकसभा निवडणुकीत लक्षद्वीपची जागा अजित पवार यांच्या पक्षाला दिली। काँग्रेसच्या विचाराची मतं खाण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षाला भाजप साथ देत असल्याचं तज्ञांचं मत आहे। मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित दादा का मैंने नेतृत्व स्वीकारा है, तो मेरा पूरा प्रयास रहेगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग हमारी पार्टी के साथ जुड़ें, ज़्यादा से ज़्यादा लोगों के साथ संगठन मजबूत हो। वो सोनिया दुहान हो या पार्टी के और कार्यकर्ता हो या सर सामान्य युवा वर्ग हो, उन सबको हम पार्टी के साथ जोड़ने का काम करेंगे। या आधी देखील शरद पवार यांनी 2017ला गुजरात विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते। याचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता आणि भाजपला मोठा फायदा झाला होता। आता हीच रणनीती अजित पवार वापरणार असं कळतंय। त्यामुळे भाजप अजित पवारांना बळ देणार असल्याचं समजतंय। अजय माने आणि शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।